समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तहसीलदार कार्यालयासमोर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशीच माजी सैनिकाच्या कुटुंबाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु महसूल प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला। पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील प्रल्हाद वसंत शिंदे व माजी सैनिक हनुमंत वसंत शिंदे यांच्या जमिनीबाबत पलूस दिवाणी न्यायालयात दावा चालू होता। त्याचसोबत तहसील कार्यालयात देखील आरटीएस चालू होते। त्याचा निकाल तहसीलदार यांनी आपल्या विरुद्ध दिला असल्याचा तसेच मंडल अधिकारी यांनी 7/12 पत्रकी विरोधकाच्या नावाची नोंद करून एकतर्फी कब्जा देण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथून तहसीलदार यांच्या कार्यवाही स्थगिती आदेश आणला असता मंडल अधिकारी यांनी तो स्वीकारला नाही। उलट त्यांनी न्यायालयाचा आदेश डावलून विरोधकाला कब्जेपट्टी दिल्याचे भासवून उभ्या पिकाचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान केले आहे। कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असताना कोर्टात दावा सुरू असताना आमची कोणतीही बाजू न ऐकता आमचे नुकसान करून आमच्या जमिनीवर नांगर फिरवला असून माझ्यासह माझ्या कुटुंबावर अन्याय केला आहे। केलेली कारवाई ही बेकायदेशीर असून न्यायदेवतेच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचा आरोप करीत प्रल्हाद वसंत शिंदे यांनी 26 जानेवारी 2025 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने प्रल्हाद वसंत शिंदे यांनी 26 जानेवारी 2025 रोजी त्यांचे भाऊ माजी सैनिक हनुमंत वसंत शिंदे व कुटुंबियांसह पलूस तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याच्या उद्देशाने आले होते। प्रल्हाद शिंदे व हनुमंत शिंदे यांनी आपल्या अंगावरती डिझेल ओतून घेऊनच तहसील कार्यालय परिसरात प्रवेश करून सकाळी 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखण्यासाठी तहसील कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, परंतु पोलिसांना चकवा देत ते तहसीलदार कार्यालयासमोर आले। यावेळी पोलीस व प्रल्हाद शिंदे हनुमंत शिंदे यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली। यावेळी शिंदे बंधूंनी पलूस पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी अरेरावी करून त्यांची तक्रार घेतली नाही व अपमानास्पद वागणूक दिली असल्याचाही आरोप करून महसूल व पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करत त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन दिले। यावेळी बराच वेळ पलूस तहसील कार्यालयासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, परंतु तहसीलदार दीप्ती रिठे यांनी घेतलेल्या वैचारिक भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले। माझं नाव प्रल्हाद वसंत शिंदे। आमचा दिवाणी मॅटर चालू असताना पलूस तहसीलदार यांनी अपोजिट पार्टीला बेकायदेशीर कब्जा दिला। तर ते बेकायदेशीर कब्जा दिला त्याच्या अगोदर मी हायकोर्टातनं स्टे आणलेला होता। त्या हायकोर्टाच्या स्टेचा अवमान करून माननीय तहसीलदार यांनी मंडल अधिकारी यांच्या मदतीनं विरुद्ध पार्टीला कब्जा दिला। तर त्या अनुषंगानं मी आज 26 जानेवारी 2025 रोजी आत्मदहन करण्याचा 1 महिना अगोदर इशारा दिला होता, निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगानं आज 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:25 मी बरोबर आत्मदहन करण्याच्या ठिकाणी पोचलो। आत्मदहन करण्याच्या ठिकाणी पोचलो असता पोलीस प्रशासनानं अटकाव केला। अटकाव केल्यानंतर तो विषय थांबल्यानंतर पुन्हा तहसीलदार मॅडम यांच्यासोबत चर्चा झाली। तहसीलदार मॅडम यांनी योग्य तो निर्णय आम्ही तुम्हाला देऊ अशी लेखी हमी दिली। त्यानुसार सध्याची कब्जेपट्टी रद्द केली। वसंतराव शिंदे माजी सैनिक वायुसेना आज आत्मदहनाचा इशारा दिलेला होता, पण तहसीलदार मॅडमने आम्हाला योग्य उत्तर दिलेलं आहे, लेखी दिलेलं आहे आणि आम्ही हे आंदोलन मागे घेतलेलं आहे। माननीय उच्च न्यायालयाचा स्टे असताना कब्जेपट्टीची कार्यवाही केली आणि ही कार्यवाही बेकायदेशीर असल्याबाबत आणि या अनुषंगाने 26 जानेवारीला आम्ही आत्मदहन करणार असल्याबाबत निवेदन दिलेलं होतं। त्या अनुषंगाने आज आत्मदहन करण्याच्या उद्देशानं आज ते तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये ध्वजारोहणानंतर आल्यानंतर त्यांना पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी आत्मदहन करण्यापासून रोखले
आणि त्यानंतर मग तहसील कार्यालयामध्ये याबाबत सविस्तर चर्चा, त्यांच्याकडील कागदपत्र तपासून पाहिले आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र महसूल अधिनियम आणि माननीय न्यायालयाचे जे काही आदेश झालेले आहेत त्यांना अधीन राहून नियमानुसार जी काही कार्यवाही असेल ती करण्यात येईल याबद्दल चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि त्या अनुषंगानं मग त्यांनी आज रोजी आंदोलन आम्ही स्थगित करत असल्याबाबत, आत्मदहन करणार नसल्याबाबत त्यांनी मान्य केले. त्यानुसार कार्यवाही चालू आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.